आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीए मार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. पेपरफुटी प्रकरणातल्या दोषींवर तातडीनं कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. युवकांचं भविष्य हा सरकारसाठी सर्वोच्च प्राथमिकता देण्याचा विषय असल्याचं त्यांनी आज समाजमाध्यमावर म्हटलं आहे. या संदर्भात सर्व आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकारी आणि यंत्रणांना दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना किंवा त्यांचं नुकसान करणाऱ्यांना सोडणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे. या देशात अनेक प्रकरणांमध्ये जलदगती न्यायालय स्थापन होतात, पण शिक्षण पद्धतीतल्या मूलभूत दोषांवर हा उपाय नाही अशी प्रतिक्रिया कॉक्रोच जनता पार्टीनं दिली आहे. पेपरफुटीनंतर न्यायालय काय करतं हा एक पैलू झाला, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंत्रणेत सुधारणा कराव्यात, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि जबाबदारी निश्चित करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही दोन्ही सभागृहांमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी आणि इतर मुद्द्यांवरून गदारोळ कायम राहिल्यानं कामकाजात वारंवार व्यत्यय आला. राज्यसभेत कामकाज सुरू होताच घोषणाबाजीला सुरुवात झाली. गदारोळातच कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. नीट पेपरफुटी प्रकरणी राजकारण न करता सभागृहात चर्चा व्हावी हीच सरकारची भूमिका आहे. मात्र विरोधी पक्षांनी त्यासाठी अटी घालणं योग्य नाही, त्यांनी बिनशर्त चर्चा करावी असं आवाहन संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं. विरोधकांना चर्चा थांबवायची आहे, त्यामुळे ते अटी शर्ती घालत आहेत असंही ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीतल्या आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटले चालवण्याची घोषणा केल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. त्यावर प्रधानमंत्र्यांचं आजचं वक्तव्य भावना भडकावणारं आहे असं मत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडलं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आधी घ्यावा, त्यानंतर चर्चा करू अशी भूमिका त्यांनी मांडली. घोषणाबाजी सुरूच राहिल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर खरगे यांनी आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यावर विरोधकांचं वागणं बेजबाबदार असल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी केली. तरीही गदारोळ सुरूच राहिला, त्यामुळे कामकाज पुन्हा दुपारी 2 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. लोकसभेत कामकाजाला सुरुवात होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. नीट पेपरफुटी प्रकरणी विरोधकांना ज्या नियमाअंतर्गत चर्चा करायची आहे त्यानुसार चर्चा करायची सरकारची तयारी आहे असं सांगून कामकाज चालू द्यायची विनंती त्यांनी सभासदांना केली. पण विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे सभागृहाचं कामकाज अवघ्या 2 मिनिटात दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवातही घोषणाबाजीनेच झाली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेतही विरोधकांना बिनशर्त चर्चा करण्याचं आवाहन केलं. विरोधकांनी अटी घालणं, हातात पत्रकं घेऊन सभागृहाची कारवाई वारंवार थांबवणं योग्य नाही असं सांगत पीठासीन अधिकाऱ्यांनी वारंवार सदस्यांना जागेवर जायची विनंती केली. गदारोळातच काही कागदपत्र पटलावर ठेवण्यात आली. मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाजही दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. विरोधक नीट पेपरफुटीवरच्या चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना केला.
सरकार ने ये नीट पेपर लीक के बाद जितना कदम उठाया, री एग्जाम करा करके और बिना विलंब बिना देरी का रिजल्ट डिक्लेयर करा के, और भविष्य में ऐसा ना हो उसको भी विस्तार से सदन में देश के सामने में बताना जरूरी समझा है। तो आज फिर हमने देखा तो अपोजिशन पार्टी तो फिर से हंगामा करके चर्चा से भाग रहे हैं। ये ठीक नहीं है। ये चौथा दिन हो गया है और पार्लियामेंट का बाकी बिजनेस छोड़ के हम पहला नीट पेपर लीक पे चर्चा के लिए पूरा तैयार हो गए हैं। फिर क्यों भाग रहे हैं चर्चा से? राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे। 23 जुलै 1927 या दिवशी मुंबईतून देशातलं पहिलं नभोवाणी प्रसारण झालं. 8 जून 1936 या दिवसापासून ही सेवा ऑल इंडिया रेडिओ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1956 मध्ये याचं नामकरण आकाशवाणी असं करण्यात आलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे आपलं ब्रीदवाक्य खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत आकाशवाणी आजही ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाचं कार्य अव्याहतपणे करत आहे. आकाशवाणी मुंबईतर्फे शतक महोत्सवानिमित्त आज उत्सव नवचैतन्याचा हा संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राजधानी नवी दिल्लीत सीजेपीनं 20 जुलैला संसदेवर काढलेल्या मोर्चाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे करण्याची मागणी करणारी जनहित याचिका आज दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर दाखल झाली. याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. जंतर मंतर इथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली शहरात जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरातले अनेक महत्त्वाचे रस्ते बंद केल्यानं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं. ही जनहित याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेचे माजी उपाध्यक्ष सतीश कुमार अग्रवाल यांनी दाखल केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निषेध केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ दोन्ही पक्षांकडून येत्या 26 तारखेला मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं सुरू होत आहे. 10 दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये 74 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. भारतीय संघात 125 खेळाडू आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा, मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन हे खेळाडू भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या स्पर्धेत ॲथलेटिक्स, जलतरण, बास्केटबॉल, भारोत्तोलन, मुष्टियुद्ध आणि जुडो या खेळांसह केवळ 10 खेळांचा समावेश असेल. गेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं 61 पदकं पटकावली होती. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आयुष शेट्टीनं इंडोनेशियाच्या अल्वी फरहान याचा पराभव केला. आणखी एका सामन्यात लक्ष्य सेननं जपानचा खेळाडू युशी तनाकाला पराभूत केलं. पी.व्ही. सिंधू मात्र वाय.एफ. चेनकडून 16-21, 22-20, 21-18 अशी पराभूत झाली असून स्पर्धेतून बाहेर पडली आहे. भारत आणि झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघांमध्ये 3 सामन्यांच्या T20 मालिकेतला पहिला सामना आज हरारे इथं होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना संध्याकाळी 4:30 वाजता सुरू होईल. श्रेयस अय्यर भारतीय संघाचा कर्णधार आहे. मालिकेतले उर्वरित 2 सामने येत्या शनिवारी आणि रविवारी याच मैदानावर होतील. आतापर्यंत झिम्बाब्वेबरोबर झालेल्या 14 T20 सामन्यांमध्ये भारतानं 11 सामने जिंकले आहेत. हवामान. जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यानं महामार्गावरची वाहतूक बंद पडली आहे. गुजरात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशाच्या बहुतांश भागात दिवसभर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणासाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेला तयार आहे, परंतु विरोधकांनी त्याकरता अटी घालू नये असं संसदीय कामकाज मंत्र्यांचं आवाहन. तर आधी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधकांची भूमिका. सीजेपीच्या संसद मार्चचा तपास एनटीएमार्फत करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांना आजपासून स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथे प्रारंभ. आणि महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी आज अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.